नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. मी चॅनलवर तुमच्यासोबत स्वामींबद्दलच्या पूजेविषयी, त्यानंतर स्वामींच्या जे काही सेवा आहे त्याविषयी माहिती शेअर करत असते आणि इतरही आपले जे काही सणवार वगैरे आहे त्यासंबंधीच्या पूजेबद्दलसुद्धा मी माहिती तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुम्हाला ह्या सर्व माहिती जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा. आपण स्वामी सेवेकरी आहोत. स्वामींनी त्यांची सेवा करण्याचं जे काही भाग्य आपल्याला दिलं आहे त्यासाठी आपण नेहमी कृतज्ञ राहायला पाहिजे असं मला वाटते. कारण स्वामींच्या सेवेमध्ये आपण आलो आहे हे आपल्या इच्छेने नाही तर साक्षात स्वामींच्या इच्छेनेच आलो आहेत. कारण स्वामींच्या इच्छेशिवाय झाडाचे पान देखील हालत नाही. तर आपण सेवा करत आहोत हे आपण म्हणून घेणारे कोणीच नाही आहोत. कारण आपल्याकडून कोणत्या सेवा करून घ्यायच्या किंवा कोणत्या करून नाही घ्यायच्या ते सगळं काही स्वामी ठरवत असतात. करत असताना आपला स्वामींवर पूर्णपणे दृढ विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण त्या सेवेमध्ये तेवढेच निष्ठेने आपल्याला ती सेवा आपल्याला करायची आहे. कारण की कुठेतरी स्वामी काही ना काही आपली परीक्षा बघत असतात. ॲक्च्युली ती परीक्षा नसून आपलं ते शुद्धीकरण असतं. बघा, बऱ्याच सेवेकरांना भरपूर दिवस झाले आहे, भरपूर वर्षापासून ते स्वामी सेवेमध्ये आहे. तर काही सेवेकरी असेही आहेत जे आता स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत. तर कधी बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की बरीच सेवा केली आहे स्वामींची, खूप दिवसापासून मी सेवा करत आहे, नित्यसेवा करत आहे, पारायणे करत आहे, पण स्वामी मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही किंवा माझ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या कमी होत नाही आहे किंवा कोणत्या इच्छा पूर्ण होत नाही आहे. तर बघा, अशावेळी एकच आपण करू शकतो की स्वामींवर पूर्णपणे निष्ठा ठेवूनच राहायचं आहे आपल्याला. तेव्हा स्वामी काहीतरी नक्कीच मार्ग दाखवतील. आणि सेवेकरी जे आहेत म्हणजे आपण खूप सेवा करतो, खूप जण स्वामींची खूप सेवा करतात. पण सेवा करणारे सुद्धा दोन प्रकारची लोक असतात. काही असतात जे अगदी म्हणजे कोणतीही इच्छा न बाळगता, कोणताही स्वार्थ न ठेवता स्वामींची फक्त आणि फक्त मनापासून पूर्ण निष्ठेने श्रद्धेने सेवा करत असतात. आणि त्यांना स्वामींकडून काही मागायचं नसतं. ते फक्त सेवेसाठी म्हणूनच स्वामींची सेवा करतात आणि स्वामींसाठीच ते स्वामींची सेवा करतात. बाकी निस्वार्थी सेवा ते करत असतात. तर असे काही लोक असतात. आणि दुसरे म्हणजे काही असे असतात की स्वामी, मी तुमची आरत्या करेल, तुमचं स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करील, मग माझी ह्या इच्छा तुम्ही पूर्ण करा किंवा मला हे असं द्या आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा. तर असंही करणारे काही असतात. पण बऱ्याच लोकांचं असतं की बरेच दिवस झाले स्वामी सेवेमध्ये येऊन तरीही स्वामींनी मला म्हणजे त्यांचे प्रश्नच असतात की स्वामींनी मला जे काही पाहिजे होतं ते मला दिलं नाही किंवा एवढी सेवा करूनही माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. तर त्यासाठी बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक की स्वामी सेवा करत असताना जरी वेळ लागत आहे, तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होत नाही आहे किंवा तुम्हाला जे पाहिजे ते लवकर मिळत नाही आहे, तर मे बी ते गोष्टी तुमच्यासाठी सध्या चांगल्या नसतील किंवा सध्या ती योग्य वेळ नसेल असं स्वामींचं असं म्हणणं असेल की आता सध्या योग्य वेळ नाही आली. कारण योग्य वेळ आली तेव्हा स्वामी महाराज इतकं भरभरून देतात की मग आपल्याला स्वामींकडे मागायला काही उरतच नाही जीवनामध्ये. आणि स्वामींची आपण जी काही सेवा करतो, जरी आपल्याला लवकर त्या सेवेचं फळ मिळत नसेल तरीसुद्धा आपण स्वामींची केलेली कोणतीही सेवा कधीच स्वामी वाया जाऊ देत नाही. आपल्या भक्ताची सेवा स्वामी कधीच वाया जाऊ देत नाही. कारण स्वामी सगळं बघत असतात आणि आपल्या सेवेचं फळ स्वामी नक्कीच देतात. आणि आपली जे काही इमॅजिनेशन राहते त्याच्या दुप्पट तिप्पट सुद्धा चांगलं फळ आपल्याला स्वामी देतात. त्यामुळे आपली सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आहे. फक्त स्वामींवर कधीही आपल्याला अविश्वास करायचा नाही आहे. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवायची आहे. जराही आपला विश्वास डगमगू द्यायचा नाही आहे.
पण मग काही काही लोकांचं म्हणणं असतं की स्वामींनी मी एवढी सेवा केली पण मला स्वामींनी माझ्या मनासारखं जे मला हवं होतं ते दिलं नाही आणि त्यामुळे मी सेवा मग बंद केली किंवा मी आता सेवा करणार नाही. तर असेही बरेच लोक करतात आणि पण एक सांगायचं आहे की आपण जेव्हा स्वार्थापोटी सेवा करतो तर ती सेवा कधीच फळाला जात नाही. आणि त्यामुळे आपण ज्या काही इच्छा स्वामींसमोर व्यक्त करतो आणि ज्या इच्छेसाठी आपण सेवा करतो स्वार्थाने, त्या कधीच त्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही. कारण आपण स्वामींवर शंका केलेली असते. त्यामुळे आपला विश्वास कुठे ना कुठे डगमगला असतो. कारण आणि विश्वास डगमगला तिथे आपण पूर्ण श्रद्धेने सेवा केलेलीच नसते. त्यामुळे आपल्याला ती आपली इच्छा कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे स्वामींची सेवा करताना कधीही मनामध्ये शंका ठेवू नका किंवा अविश्वास ठेवू नका की मी एवढी स्वामींची सेवा करत आहे तर माझ्या सेवेला किंवा फळ मिळणार का किंवा माझी इच्छा नक्की पूर्ण होणार की नाही, ही शंका ठेवून जर स्वामींची सेवा आपण करत असू तर ती इच्छा आपली कधीच पूर्ण होणार नाही आणि त्या सेवेचंही ती सेवाही आपली फळास जाणार नाही. कारण आपण स्वामींवर कुठे ना कुठे शंका घेत आहोत. तर हे सगळं मनात ठेवून सेवा कधीही करायची नाही आहे. आपल्याला अगदी निर्मळ मनाने आणि दृढ निष्ठेने स्वामींवर पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करायची आहे. कारण आपण मनामध्ये शंका ठेवून जर स्वामींची सेवा करत असू तर बघा स्वामी स्वतः ब्रह्मांड नायक आहेत. ते स्वतः त्रिकाल ज्ञानी आहेत. त्यांना सगळं काही कळतं. आपल्या मनामध्ये काय सुरू आहे ते सगळं स्वामी जाणतात. त्यामुळे आपल्याला शंका ठेवून स्वामींची सेवा करायची नाही आहे. वेळ जरी होत असला तरीही आपल्या सेवेचं फळ स्वामी नक्की आपल्याला देणारच आहेत आणि खूप चांगलं देणार आहेत. हा पूर्ण विश्वास मनामध्ये ठेवूनच स्वामी सेवा करावी. तर आज ह्याच बद्दलचा एक चोळप्पा महाराजांबद्दलचा एक प्रसंग आज इथे मी सांगणार आहे. तर नक्की ऐका. चोळप्पा महाराज आपण सर्वांनाच माहीत आहे चोळप्पा महाराजांबद्दल. चोळप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे एक मुख्य अगदी जवळचे भक्त आणि शिष्य होते. चोळप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे अत्यंत निष्ठावान भक्त होते. स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी चोळप्पा महाराजांच्याच घरी मुक्काम करायला सुरुवात केली. ते खूप विश्वासू, सेवाभावी आणि धीरशाली होते. त्यांची भक्ती काटेकोर होती. अगदी स्वामींच्या कठीण वर्तनातही त्यांनी श्रद्धा राखली. स्वामी समर्थ महाराजांकडे चोळप्पांचे नाते फक्त सेवकाचं नाही तर भक्त गुरुच्या प्रेमाचे नाते असे होते. त्यानंतर चोळप्पा महाराज सोबतच बाळप्पा महाराज, भुजंगा, त्यानंतर श्रीपाद भट्ट जे चोळप्पा महाराजांचे जावई होते आणि सुंदराबाई असे एवढे बरेच असे एवढे शिष्य जे होते ते स्वामींचे तिथे एकत्र होते, जे नित्य स्वामींची सेवा करत होते. शिष्य आणि सेवेकरी तर होते, पण चोळप्पा महाराजांनी जी एक प्रथा ठेवली आहे किंवा जी स्वामींच्या सेवेचे जो इतिहास त्यांनी घडवला आहे, जी त्यांनी प्रथा तेव्हा सुरू केली, जी घडवली आहे, जी आपण आत्ताही फॉलो करत आहोत, तर ते होते चोळप्पा महाराज. तर हे सर्वजण मिळून जसं स्वामींची सेवा करायचे आणि स्वामींच्या सेवेमध्ये कोणालाही अनुमती नव्हती ढवळाढवळ करायची. किंबहुना कोणीही ढवळाढवळ करण्याची कोणाची हिंमतच व्हायची नाही. रोज स्वामींची पूजा, स्वामींची भोपाळी आरती सगळे हे स्वामी सेवेकरी करायचे आणि स्वामींच्या आरतीमध्ये कधीही खंड पडला नाही. स्वामी जिथे कुठेही असायचे तिथे स्वामी चोळप्पा महाराज स्वामींची आरती करायचे. स्वामींच्या आरतीमध्ये कधीही खंड त्यांनी पडू दिला नाही. स्वामींची आरती, नैवेद्य सगळं काही व्यवस्थित व्हायचं. स्वामी जिथे कुठेही असतील स्वामींची पंचोपचार पूजा, आरती असं सगळे सेवेकरी करायचे. चोळप्पा महाराज असो, सुंदराबाई असो किंवा श्रीपाद भट्ट असो किंवा बाळप्पा महाराज असो, हे सर्व सेवेकरी स्वामींची यांनी कधीच स्वामींच्या आरतीमध्ये किंवा पूजेमध्ये कधीही खंडन पडू दिले नाही. आणि तर त्याप्रमाणे रोज आरती व्हायची, आरती पूजा व्हायची स्वामींची आणि आरती झाल्यानंतर प्रसाद आलाच. तर रोज आरती झाल्यानंतर प्रसाद हे स्वामी स्वतःच सर्व भक्तांना वाटायचे. हेतू फक्त हाच होता की स्वामींचे दर्शन सर्वांना व्हावे आणि
स्वामींची दृष्टी सगळ्यांवर पडावी, बस ह्याच हेतूने स्वामी स्वतः सर्वांना प्रसाद वाटायचे. पण चोळप्पा महाराजांना स्वामी कधीच प्रसाद देत नसत. जेव्हापासून स्वामी अक्कलकोटमध्ये आले, चोळप्पा महाराजांच्या घरी राहिले, तेव्हा त्यानंतर स्वामींची सेवा म्हणजे पूजा वगैरे सुरू झाली, आरती वगैरे सुरू झाली. त्यानंतर स्वामींची प्रचिती लोकांना यायला लागली. तसं स्वामींना लोक जाणायला लागले. स्वामींची कीर्ती वाढायला लागली. तसं स्वामींचे सेवेकरी वाढायला लागले, स्वामींच्या लीला वाढायला लागल्या. पण त्यानंतरही कधीच स्वामी चोळप्पा महाराजांना कधीच प्रसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना मनात एक खंत वाटायला लागली की स्वामी मला कधीच स्वामी प्रसाद देत नाहीत. एकदाही कधीच स्वामींनी मला प्रसाद दिला नाही, का नाही दिला असं त्यांना वाटायचं. आणि इतकं स्वामींचं सगळं मी नेहमी करत असतो, तरीही स्वामींनी मला प्रसाद नाही दिला किंवा मला स्वामींचा प्रसाद मिळत नाही, ही खंत त्यांना वाटायची. त्यांची फक्त एकच इच्छा असायची की स्वामींनी फक्त मला प्रसाद द्यावा, बाकी काही नाही. आणि नेहमी जेव्हाही स्वामी प्रसाद वाटत असत सर्व भक्तांना, तेव्हा चोळप्पा महाराज प्रसाद घ्यायला आले की स्वामी त्यांच्याशी पाठ फिरवून निघून जात असत. जेव्हाही स्वामी प्रसाद वाटत असत, तेव्हा सर्व सेवेकरी किंवा सर्व भक्त असे गोलाकार करून उभे राहायचे स्वामींसमोर आणि स्वामी सर्वांना प्रसाद देत होते. आणि जेव्हा चोळप्पा महाराज हात समोर करून यायचे तेव्हा स्वामी निघून जायचे तिथून. पण चोळप्पा महाराजांना प्रसाद द्यायचा या गोष्टीचं चोळप्पा महाराजांना फार वाईट वाटायचं की एवढा करूनही स्वामींनी आपण एवढं स्वामींचं करतो आहे तर स्वामींनी किमान प्रसाद तरी आपल्याला द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती. पण मग ते प्रसाद न मिळाल्यामुळे त्यांना खूप खंत वाटते आणि खूप त्यांना वाईट वाटायचं. तर पण एक दिवस चोळप्पा महाराजांनी असं ठरवलं की आज काहीही झालं तरीही मी स्वामींकडून मला प्रसाद म्हणजे घ्यायचाच आहे किंवा मला मिळवायचंच आहे प्रसाद, असं ते एक दिवस ठरवतात. आणि तर त्यानंतर मग स्वामींची रोजच्याप्रमाणे आरती वगैरे होते. त्यानंतर स्वामी प्रसाद देतात सर्वांना. तर सर्वजण स्वामींच्या समोर सर्व भक्तजण सेवेकरी वगैरे येतात आणि स्वामींच्या समोर उभे राहतात, गोळका करून हात समोर करून, आणि स्वामी सर्वांना प्रसाद देतात. आणि चोळप्पा महाराज जेव्हा हात समोर करतात तेव्हा स्वामी तिथून निघून जातात. स्वामी त्यांना प्रसाद देत नाही. पण मात्र चोळप्पा महाराजांनी त्या दिवशी ठरवलेलंच असतं की आज काहीही करून आपल्याला स्वामींकडून प्रसाद घ्यायचाच आहे. आणि तर चोळप्पा महाराज काय करतात की सेवेकरी जे उभे असतात फक्त प्रसाद घेण्यासाठी, तर एका सेवेकऱ्याच्या 2 पायाच्या मधून हात असा हे करून समोर करतात आणि प्रसाद वरून म्हणजे टाकलेल्या प्रसादातली एक खारीक त्यांच्या हातामध्ये पडते. आणि चोळप्पा महाराजांना कळलं की आपल्या हातामध्ये प्रसादाची खारीक पडली आहे. तर ते मूठ बंद करून घट्ट मूठ बंद करतात, उघडतच नाही आणि तिथून एकदम धूम ठोकतात आणि पळून जातात घरी. पण ही सगळ्या गोष्टी स्वामींच्या लक्षात आलेली असते, स्वामींना माहीत असतं, कारण ती स्वामींचीच लीला असते. कारण स्वामींना त्यांच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते द्यायचं आहे, त्यामुळे ही स्वामींचीच लीला असते आणि स्वामींनीच हे सगळं घडवून आणलेलं असते. आणि ते मग चोळप्पा महाराज हातातली मूठ उघडतच नाहीत, खारीक तशी मूठ घट्ट धरून तसेच पळून जातात आणि घरी जातात आपल्या. तर प्रसाद तो तसा हातात तसाच धरून घट्ट मूठ धरून ते घरी येतात आणि दरवाजा बंद करतात आणि खूप रडतात. त्यांना म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं येतं की मी स्वामींची एवढी सेवा केली आणि ह्या प्रसादासाठी मला इतकी वाट बघावं लागली. या प्रसादाची माझी जी इच्छा होती ती एवढ्या वर्षानंतर मला हा प्रसाद मिळाला आहे. आणि ह्या सगळ्या विचारांनी ते एकदम भारावून गेले आणि ते खूप रडले. त्यांना वाटत होतं, म्हणजे त्यांना हे त्यांच्या मनामध्ये हे आलं की माझी इतकी इच्छा होती या प्रसादाची, पण स्वामी मला ते देत नव्हते आणि आज माझ्या हातामध्ये हा प्रसाद आहे. त्याचं त्यांना खूप म्हणजे आनंद झाला आणि ते त्यांना खूप रड आला आणि खूप भारावून गेले ते आणि खूप रडू लागले. ते इतके रडत होते की त्यांचं लक्ष त्या प्रसादावर सुद्धा नव्हतं, हातातल्या प्रसादावर सुद्धा नव्हतं आणि ते खूप रडत होते. आणि ते रडता ते एकदम ध्यानमध्ये गेले.
आणि मग तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो, दरवाजा ठोकला जातो की चोळप्पा महाराज तुम्ही जिथे कुठे आहे, तुम्हाला तत्काळ स्वामींनी बोलवलं आहे. तर तेव्हा मग चोळप्पा महाराजांच्या लक्षात येतं की मी जो प्रसाद घेतला आहे तो स्वामींना कळलं आहे की मी प्रसाद आणला आहे. त्यामुळे ते घाबरून जातात आणि पण आता स्वामींनी बोलवलं आहे तर जावं तर लागेलच. त्यामुळे ते मग स्वामींसमोर जातात आणि प्रसाद ज्या हातामध्ये आहे ते हात असा मागे करून स्वामींची नजर स्वामींच्या नजरेला नजर न देता खाली मान टाकून स्वामींसमोर उभे राहतात. चोळप्पा महाराज खूप घाबरलेले असतात, कारण त्यांना माहिती असते की आपण चूक केली आहे आणि स्वामींच्या इच्छेविरुद्ध आपण स्वामींची इच्छा नसताना सुद्धा आपण प्रसाद घेतला आहे आणि त्यांची आपण स्वामींची आज्ञा पाळली नाही याचं त्यांना यामुळे ते खूप घाबरलेले असतात. त्यांना वाटतं की आता आपलं काही खरं नाही. खूप संतापलेले असतात आणि खूप रागात असतात स्वामी. तेव्हा स्वामी चोळप्पा महाराजांना म्हणतात, हरामखोर, तू हमसे प्रसाद चुरा के लेके जा रहा है, तू बड़ा जिद है ना, तू मुझे छोडेगा और ना मैं तुझे, असे महाराज चोळप्पांना म्हणतात. मग चोळप्पा महाराज हातातील जी खारीक आहे प्रसादाची ती स्वामींना देऊन देतात आणि अर्थातच त्यांना वाईट वाटतं की स्वामींचा एवढ्या दिवसापासून मला जो प्रसाद स्वामींचा हवा होता तो मला मिळाला, पण स्वामींनी तो परत घेतला, तर त्याचं त्यांना वाईट वाटतं. पण मग थोडं त्यांना वाईट वाटतं चोळप्पा महाराजांना. पण मग नंतर स्वामी चोळप्पा महाराजांना जवळ घेतात आणि म्हणतात, अरे तू या प्रसादामागे काय अडकून राहिला आहेस, तुला तर मी किती मोठा प्रसाद आधीच दिलेला आहे, असे स्वामी म्हणतात. पण याचा अर्थ चोळप्पा महाराजांना समजत नाही. म्हणून मग स्वामी म्हणतात की अरे तुला मी माझ्या मांडीवर बसवलं आहे, माझ्या बाजूला बसवलं आहे, तर ह्यापेक्षा कोणता मोठा प्रसाद नाही आणि हाच तो प्रसाद होता जो मला तुला द्यायचा होता. बघा, चोळप्पा महाराजांची फक्त इच्छा होती की स्वामींचा प्रसाद आपल्याला मिळावा, पण स्वामींनी त्यांना आपल्या बाजूला आपल्या शेजारी बसण्याचा अधिकार दिला. हाच सगळ्यात मोठा प्रसाद त्यांच्यासाठी होता. अर्थातच आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामींच्या शेजारी समाधी घेण्याचा हक्क स्वामींनी कोणालाही दिला नव्हता. तो फक्त आणि फक्त चोळप्पा महाराजांनाच होता. म्हणून खरंच धन्य ते स्वामींचे शिष्य चोळप्पा महाराज आणि धन्य आपले स्वामी. बघा, आपण नेहमी म्हणतो स्वामींनी मला हे नाही दिलं, स्वामींनी मला ते नाही दिलं, स्वामींची मी इतकी सेवा करते. पण चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, सुंदराबाई, श्रीपाद भट, भुजंगा, ही सगळ्या सेवेकरी, हे जे स्वामींचे शिष्य होते, यांनी स्वामींची खूप खूप सेवा केली आहे. आपण त्यांच्यासमोर काहीही नाही आहोत आणि आपल्याला जे काही हवं असतं, जे काही आपल्या इच्छा असते, त्यापेक्षाही दुप्पट तिप्पट नाही तर लाखो पटीने सुद्धा स्वामी आपल्याला देतात. हे आपण या लीलेवरून शिकतो. ही जी बोधकथा आहे आपण ऐकली आत्ता, त्याचं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण स्वामींची सेवा आपण स्वामीची सेवा करायलाच पाहिजे. सेवेमध्ये खंड न पडू देता नितांत श्रद्धेने स्वामींची सेवा करायची आहे आणि त्याचं फळ स्वामी नक्कीच कितीतरी लाख पटीने आपल्याला देणार आहेत. ह्यावर विश्वास ठेवूनच स्वामींची सेवा करायची आहे. आणि आपल्या सेवेचं फळ सेवेचं फळ द्यायला जर स्वामी उशीर करत आहेत किंवा वेळ लागत आहे, तर नक्कीच आपल्या सेवेचं फळ हे आपल्या इच्छेपेक्षाही सुद्धा जास्त लाख पटीने चांगलं स्वामी देणार आहे आपल्याला. ह्या दृढ श्रद्धेने स्वामींची सेवा करायची आहे. अर्थातच स्वामी परीक्षा घेणार आहेत आणि थोडा वेळ लागणार, तरीसुद्धा आपल्याला आपल्या सेवेमधून स्वामींना आपण किती श्रद्धापूर्वक सेवा करत आहोत, हे स्वामींना आपण किती स्वामींचे निष्ठावान सेवेकरी आहोत हे दाखवायचे आहे. वरून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की जरी वेळ लागत असेल तरी स्वामी आपल्याला भरभरून देणार आहेत आणि स्वामी म्हणत आहे की थोडा तू थांब, तुला याच्यापेक्षाही छान मी फळ देणार आहे. त्यामुळे सेवा करा आणि श्रद्धापूर्वक सेवा करा, विश्वासपूर्ण सेवा करा. स्वामी फळ नक्कीच देतात.